सर्वांना नमस्ते. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी एप्रिल 2026, 26 एप्रिल या दिवशी झालेली परीक्षा. याच्यामध्ये तृतीय भाषा व बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेच्या विषयी आपण या ठिकाणी जे 26 पासून 75 पर्यंत जे 50 प्रश्न आहेत त्याची आपण या ठिकाणी उत्तरसूची काढलेली आहे. सी हा या ठिकाणी संच आहे आणि या संचाची आपण या ठिकाणी उत्तरपत्रिका पाहतोय. बघा, या ठिकाणी प्रश्न आहे पहा. सुंदर परडी घेऊन हाती परोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. आता यामध्ये काव्यपंक्तीतील इकारांत शब्द म्हणजेच दुसरी वेलांटी. मग ह्याच्यामध्ये कुठलं आलंय? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या ठिकाणी इकारांत अक्षरे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 27 मध्ये 4 हा या ठिकाणी आपण गट पाडले. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे असे तर 8 9 9 5 अशा प्रकारचा हा गट या ठिकाणी होतोय. आता 28वा प्रश्न आहे तो जरा अशा वरच्या पद्धतीचा जर गट जर लयबद्ध मांडणी जर केली तर थोडंसं या ठिकाणी 23 अक्षर होतात, म्हणजे आपल्याला गट बसत नाहीत. तरी हा प्रश्न आपण ठेवलेला आहे, म्हणजे गटाच्या ह्याच्यातून आपल्याला तो अडचणीचा आहे. त्यानंतर त्रिकोणातील संख्या आणि चौकोनातील संख्येपेक्षा चौकोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? तर या ठिकाणी त्रिकोण 4 होतात पहा. हा 1, हा 2, हा 3 आणि हा एक मोठा 4, म्हणजे आपण याला नंबर्स दिलेले आहेत 1 2 3. यानंतर आपल्याला 4 त्रिकोण तयार झाले. त्यानंतर आपण चौकोन किती तयार होतात पहा. हा 1 मोठा म्हणजे ह्याच्यातला, हा 2, हा एक मोठा 3, हा 4, हा 5 आणि हा एक 6, असे 6 चौकोन होतात. म्हणजे त्रिकोणाची संख्या हे चौकोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? तर 2ने कमी आहे. या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे. यानंतर हा जो प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत गवत हा शब्द कसा लिहाल का लिहिलेला जो आहे तो फुली त्रिकोण चौकोन, त्यानंतर वरद हा शब्द अशा प्रकारे फुली वर्तुळ फुली आणि त्रिकोण असा उलटा दिलेला आहे. मग ह्याचा आपण कॉमन अशा पद्धतीने काढल्यानंतर इथं आपल्याला मदत हा शब्द तयार झालेला आहे, म्हणजे हा पहिला पर्याय आहे. इथं आपल्याला आरशातील प्रतिमा दिलेला आहे, तर त्यामध्ये चौथा प्रश्न आहे, मग चौथा पर्याय येतो. ह्या प्रश्नाकृतीमध्ये 32व्या प्रश्नामध्ये तिसरी या ठिकाणी आकृती येते, तिसरा पर्याय. कार्य जूल आणि बल आणि न्यूटन हा या ठिकाणी उत्तर आपल्याला येत आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 34 मध्ये आपल्याला चौथी आकृती येते, म्हणजे ते कसं आहे ते पहा. हीच आकृती इथं राहिली, परंतु इकडची आकृती याच्या डोक्यावर बसलेली आहे, थोडक्यात या ठिकाणी दिलेला आहे. आणि हीच आकृती बघा, म्हणजे काय केलेलं आहे ते, ही आकृती इथं आली म्हणजे ती खाली आली आणि खालची आकृती त्याच्या पुढच्या वरच्या डोक्याला, म्हणजे सेम अशा पद्धतीनं हे आलेलं आहे. त्यानंतर हा 35वा प्रश्न बघा. 47ला 17 तर 95ला किती? तर 95ला 31 हे येते, तर ते कसं येते पहा. 47 आणि आता इथं 4 7 28 आणि 7 आणि 4 11. 28मधनं 11 गेले की 17 उरलं, मग 9 5 45 आणि 9 5 14, म्हणजे 45मधून 14 गेले 31 उरलेला आहे. आता इथं 2 3 5ला 99 आलेला आहे आणि 4 6 9ला किती येईल? तर पाहता 2 3 5 या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची 10 येते. 10चा वर्ग 100 वजा 1 आणि ह्याचे 19 बेरीज येते. 19चा वर्ग 361 वजा 1 360 हा पर्याय आपल्याला इथे येतो. इथं BGLNSX हा आणि EGO हे जर आपण जर याच्यातून जर पाहिलं
तर याच्यामध्ये UPK हा पर्याय क्रमांक तिसरा येतो. आता नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी 3 किलोमीटर आहे. नदीच्या आणि नावेचा वेग ताशी 12 किलोमीटर आहे. नावेने जे अंतर प्रवाहाच्या विरोधी दिशेने 5 तासात अंतर पार केले तर प्रवाहाच्या दिशेने पार करण्यासाठी तर त्याला किती वेळ लागेल, तर त्याला 3 तास वेळ लागेल. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा हे उत्तर आपल्याला इथं आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पण पहा, खूप सोपा आहे. 39 ओम व साई यांच्या वयामध्ये 8 वर्षाचा फरक असून 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 होते तर त्या दोघांच्या आजच्या वयाची सरासरी किती येईल? 17 वर्षे येईल. वैभवचा पहिला वाढदिवस 10 नोव्हेंबर 2018 रोजी शनिवारी झाला तर 11वा वाढदिवस गुरुवारी येईल. त्यानंतर खाली दिलेल्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी 217 ही संख्या येते. अशा प्रकारचं हे आलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे इथं आता आपण या ठिकाणी केलेलं आहे बघा. 21 आणि 16 ह्यांची बेरीज केली आपण आणि 21 आणि 16 मधील वजाबाकी केली तर बेरीज करून त्यांच्यात होणारी वजाबाकी हा गुणाकार येतो. आता पहा इथं 12 आणि 8ची बेरीज केली, 20 आणि 12 आणि 8 मध्ये त्यांची वजाबाकी झाली 4, 20 चोक 80 आले. मग आता या ठिकाणी इथं तशाच पद्धतीने केलं की इथं आपण उत्तर काढलेलं आहे ते म्हणजे किती आलं? 217. बघा आता आपण काढूया. 19 आणि 12 यांची बेरीज किती येईल? 19 आणि 12 इथंच आपण करू. 19 अधिक 12 9 1 9 2 11 8 31 आली आणि 19 मधून 12 गेलं किती उरलं? 7. तर इथं 7 1 7 7 1 21 म्हणजे 217 उत्तर आलेलं आहे. आता इथं आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो म्हणजे कुठला? तर पांजरपोळ हा शब्द तयार होतो. तर त्यामध्ये या नियमानुसार पाहिलं तर र हे अक्षर या ठिकाणी येतं. त्यानंतर इथं पण 43वा प्रश्न बघा, खूप सुंदर आहे. पटकन आपल्याला पास व्हायला काय अवघड नाही. या ठिकाणी हा पर्याय क्रमांक 1 येईल. लखनौ, रांची, जयपूर ह्या राजधान्या आहेत. अमृतसर ही राजधानी नाही, शहर आहे. या ठिकाणी ही आकृती, हा चौकोन एक कुठली तरी आकृती पाहायची, तो कसा फिरतोय ते बघायचं आणि ही कशी फिरते ती आकृती बघायची. तर याचं पर्याय उत्तर क्रमांक 3. 46चा प्रश्न हा 100 हे उत्तर येतं म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर काय केलेलं आहे इथं? तर 3चा घन आणि 3चा वर्ग यांची बेरीज, 4चा घन 4चा वर्ग यांची बेरीज. पुन्हा नंतर इथं बघा काय येईल आता इथं 5चा घन 125 म्हणजे इथं 5चा घन 125 अधिक 5चा वर्ग 150 यायला पाहिजे होतं, म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा चुकीचा आहे. या ठिकाणी इथं ह्या सगळ्यांचे बेरीज बघा इथं काय केलेलं आहे आता. तर इथं आपल्याला इथं पर्याय क्रमांक ह्याचा आपण काढलेला आहे. काय पर्याय क्रमांक येतो बघा. या ठिकाणी इथं 3चा फरक आहे, इथं 6चा फरक आहे. म्हणजे यांच्या अक्षरानं नंबर दिले तर इथं 2चा फरक आहे आणि इथं 8चा फरक आहे. इथं 3चा फरक आहे आणि इथं पण 6चा फरक आहे. इथं पण 3चा फरक आहे आणि इथं पण 6चा फरक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ही गटात बसत नाही. या ठिकाणी OJK पण याच पद्धतीनं W आणि C इकडून W घेतलेला आहे म्हणजे उजवीकडून आणि पुन्हा C घेतलेला C नंतर इथं D आलेला आहे. या नियमानुसार OJK बसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा इथं आपल्याला हे गट तयार केलेला आहे, नवीन गट अक्षर मालिका, त्यात म्हणजे LQ येते आहे. या ठिकाणी 11 तास होतात 11 वेळा. या चिन्हानुसार ही जी आपल्याला प्रक्रिया दिलेली आहे त्या चिन्हाला ती अक्षर संख्या टाकली का 4था पर्याय. ह्या ठिकाणी जी रचना केलेली आहे या रचनेनुसार मनोरा इथं कशा पद्धतीने दिलेला आहे तसाच इथं दिला आहे, त्याच आकृतीनुसार पर्याय क्रमांक 1. त्यानंतर इथं आपण मागाच्या त्या ह्याच्यावरूनच पर्याय क्रमांक 2 त्या मनोऱ्यावरून
आता इथं आकृतीचं थोडंसं त्यांचं प्रश्न द्यायला चुकलेलं आहे खाली उत्तर आकृत्यामध्ये. तर सगळ्यात जवळचा मिळता जुळता म्हणजे ही आकृती पहिली येते, कारण या ठिकाणचा हा जो भाग आहे तो थोडासा त्रिकोण वाटतो, हा बसत नाही. परंतु ही रेषा इथून इथं सलग आलेली नाही, त्यामुळे हा बसत नाही, हा पण बसत नाही. हा इथून इथं बसलेला आहे, परंतु ही रेषा इथं खाली आली नाही. ही इथं बसते, इथं ही आली खाली, पण इथं बसून पुन्हा नंतर इथला ही रेषा इथं बसत नाही. म्हणून सगळ्यात जवळचा मिळता जुळता पहिला पर्याय. इथं पण काय होतं, ह्या दोघांची बेरीज करायची. इथं 45 आली आणि ह्या दोघांचा गुणाकार यांच्या दोघांची बेरीज येते. तसं 53 65 आणि ह्या दोघांची बेरीज 65 म्हणून इथं 5 आलेला आहे. इथं पण दिलेल्या सर्व संख्या यांची बेरीज आपल्याला मूळ संख्या येते, म्हणून मूळ संख्येचा गट हा तयार होतो. म्हणजे बघा 7 आणि 3 10 आणि 5 आणि 2 7 म्हणजे 17 आली. बाकीच्या ह्या संयुक्त संख्या येतात. इथं आता घन, अब्र, अब्द हे ढगाशी आहेत, म्हणून मेघ या ठिकाणी येईल. इथं काय केलेलं आहे, 1 2 3 4 5. बघा 1 2 3 4 5. 5च्या मागची संख्या 4 घेतली म्हणजे 4 गोल वाढवले. 1 2 3 4. 4 आणि 3 7 आले आतमध्ये वर्तुळ. 1 2 3. 3 आणि 2. मग याच्यामध्ये पर्याय क्रमांक तशा प्रकारचा येतो. म्हणजे इथे 1 2 3 4 5 6. 6 आणि 5 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. पर्याय क्रमांक 1. हे प्रश्न वाचल्यानंतर बरोबर मधोमध येणारे नवीन म्हणजे जे काही दिलेल्या प्रश्नानुसार त्यामध्ये के हे उत्तर येतं. जे प्रश्न आपल्याला अडचणीचे वाटत असतील त्याच्यावर आपण या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यानंतर 60वा प्रश्न बघा, 43 उत्तर येतं या ठिकाणी. त्यानंतर 61वा प्रश्न यामध्ये तिसरा. ह्याच्यामध्ये प्रश्न 2 ने कमी, म्हणजे जे आहे ते आपण मांडायचं अशा पद्धतीने त्याच्यावर हे करून घ्यायचं. खेळाची आवड असणाऱ्या किती मुलांना वाचनाची किंवा लेखनाची, तर पर्याय क्रमांक 4. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न आहे हा 64वा, की तो योग्य पर्यायानुसार द्यायचा आहे. तर ह्याला हा विरुद्ध, ह्याला हा विरुद्ध आणि ह्याला हा विरुद्ध, आपण जर परीक्षेच्या माध्यमातून तयारी करत असेल त्या पद्धतीनं. म्हणून पर्याय क्रमांक 2 प्रश्न विचारलेला आहे की सम्मुख पृष्ठावर असलेल्या चिन्हांची जोडी नसणारा पर्याय, म्हणजे शेजारी असलेला, म्हणजे चौकोन आणि वर्तुळ हा शेजारी येतो, त्यामुळे तिथं काय नाही. 41 43 48 59 76 ह्याच्या या ठिकाणी काय झालेलं आहे, हे वाढत गेलेलं आहे. कशा पद्धतीने पॅटर्न आहे तो 99 उत्तर येतो. 14 18 26 38 62 इथं पण तशाही प्रकारे झालेलं आहे. मी इथं काय केलेलं आहे, 4 1 4 अधिक 4 18 8 1 8 अधिक 18 26 6 2 12 12 26 38 8 3 24 24 आणि 38 62 आणि 6 2 12 12 आणि 62 74 अशा पद्धतीचं येतं. आता ही आकृती इथं दिलेली आहे बघा. इथं एकदा काटकोनात वळली थोडक्यात, परंतु इथं पुन्हा 180 ह्याच्यात वळलेले. आता 180 मधनं नंतर डायरेक्ट 270ला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येईल या म्हणजे अशा आकृतीमध्ये. त्यानंतर इथं पण तसंच आहे. थोडासा आपण अशी जर मांडणी केली तर लक्षात येईल. तर इथं EA अशा पद्धतीचं उत्तर येईल. आता हा जो प्रश्न आहे तो खूप जणांना फसवणारा, 69वा. खालील 2 विधाने 2 अनुमाने दिलेले आहेत. सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत, म्हणजे लॅपटॉप जेवढे मोबाईल तेवढे लॅपटॉप. काही स्मार्ट वॉच लॅपटॉप आहेत, म्हणजे त्यातले म्हणजे मोबाईल पण स्मार्ट वॉच आहेत. काही लॅपटॉप मोबाईल आहेत, चुकला हा. काही स्मार्ट वॉच मोबाईल आहेत, कारण इथं आपल्याला दिलेला आहे, म्हणून बी अचूक पर्याय क्रमांक 1. कैलास आग्नेयेकडे तोंड करून उभा होता, काटकोनात असा वळाला तर त्याची दिशा उजव्या हाताची नैऋत्य येईल, ईशान्य येणार नाही. हे अशा पद्धतीनं जर इथं जर मांडणी केली तर बॅडसाठी आपल्याला शब्द येणार आहे तो 3 8 6 असे आपण कॉमन काढून घ्यायचे. कॉमन काढून घेतले की प्रत्येकाच्या अक्षरानुसार बॅड हा या ठिकाणी आपण इथं केलेला आहे पहा. याच्यानुसार प्रत्येक संख्येला अक्षर कुठले कॉमन येतात ते अशा पद्धतीचा, म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर येत आहे 3रा पर्याय.
72ची जी आकृती आहे ती 72 प्रश्नाची आकृती ही 4थ्या क्रमांकाची येणार आहे. त्यानंतर आपला या ठिकाणी 73वा प्रश्न आहे. पुढील मालिकेत चुकीचे पद, त्यामध्ये 108 येणार आहे. जर आपण क्रमांक संख्या मांडल्या तर आपल्या लक्षात येईल. ह्या यज्ञाचं पाण्यातली आकृती 4 क्रमांकाची येणार आहे आणि ह्याची पाण्यातली आकृती कुठली येणार आहे? 2 क्रमांकाची. तर अशा प्रकारे आपण त्या पूर्णपणे 50 प्रश्नांच्या बुद्धिमत्तेची इथं उत्तरसूची, संभाव्य उत्तरसूची, याच्यामध्ये काही संकल्पनेतून, काही नवीन आयडियामधून काही उत्तरं निघू शकतील वेगवेगळ्या ट्रिकनुसार, पण शक्यतो याच्यामध्ये बदल नसावा अशा पद्धतीनं 1-2 प्रश्न फक्त आपल्याकडे इथं राहून गेलेले आहेत. त्यांची मांडणी जरा थोडीशी चुकल्यासारखी वाटते, परंतु त्याची काही वेगळी ट्रिक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुचवावी, त्यानुसार आपण त्याच्यामध्ये थोडासा बदल करू. खूप खूप शुभेच्छा इयत्ता 7वीतील सर्व विद्यार्थ्यांना. आणि आपण ही खात्रीशीर असलेली उत्तरसूची आपल्यासमोर मांडलेली आहे संच C मधील बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयाची. धन्यवाद.